नमो नमः. मी ज्योतिषी गायत्री जोशी. आज आपण मार्च 2026 मध्ये कुंभ राशीसाठी होणारे ग्रहगोचर आणि त्यांचा संपूर्ण प्रभाव पाहणार आहोत. या महिन्यात सूर्य ग्रह राशीत सुस्पष्ट स्थितीत असल्यामुळे आत्मविश्वास, दूरदृष्टी आणि नेतृत्व गुण वाढतील. तर शनी ग्रहामुळे काही विलंब, अडथळे येऊ शकतात, काही मिसअंडरस्टँडिंग वाढू शकतात. तथापि बृहस्पती ग्रहाचा अनुकूल प्रभाव आर्थिक संधी, करिअर आणि कौटुंबिक नातेसंबंध सुधारण्यासाठी अत्यंत लाभकारक ठरेल. या ग्रहगोचरामुळे करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती, आरोग्य, शिक्षण, कौटुंबिक आणि मानसिक स्थिती यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत. करिअर आणि व्यवसायात मार्च महिन्यात नवीन प्रोजेक्ट, कामगिरी आणि निर्णय घेण्याची संधी दिसून येते. तुम्ही आपल्या कौशल्याचा प्रभावी वापर करून वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळवू शकता. काही वेळा टीम मध्ये मतभेद किंवा गैरसमज होऊ शकतात. त्यामुळे सुसंवाद, व्यावहारिक दृष्टिकोन आणि संयम महत्वाचे राहतील. व्यवसाय विस्तारण्यासाठी नवीन क्लायंट किंवा प्रोजेक्ट मध्ये सहभाग लाभकारक ठरेल. आर्थिक स्थितीत बुध आणि बृहस्पती ग्रहांच्या योगामुळे नवीन उत्पन्न स्त्रोत, बोनस, गुंतवणूक संधी, आर्थिक स्थैर्य आणि बचत वाढवण्याची संधी दिसून येईल. काही अनपेक्षित खर्च येऊ शकतात, त्यामुळे बजेटिंग, खर्चांवर नियंत्रण आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजन आवश्यक आहे. जुनी देणी किंवा कर्ज असल्यास व्यवस्थापन काळजीपूर्वक करणे गरजेचं. आरोग्यासाठी मार्च मध्ये थकवा, पचनासंबंधित समस्या, स्नायुताण, डोक्यांमध्ये थकवा, पायांमध्ये वेदना, गळ्याचे त्रास जाणवू शकतात. योग, प्राणायाम, हलका व्यायाम आणि संतुलित आहार यावरती लक्ष ठेवा. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यान, मेडिटेशन किंवा निसर्गात फेरफटका मारणे उपयुक्त ठरेल. शिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी बुध ग्रहाचा प्रभाव स्मरणशक्ती, तार्किक विचार आणि एकाग्रता वाढवेल. परीक्षा किंवा प्रोजेक्ट संदर्भात सकारात्मक परिणाम दिसतील. शनी ग्रहामुळे काही विषय किंवा टास्क पूर्ण करण्यासाठी विलंब किंवा अडथळे येऊ शकतात. त्यामुळे वेळेचे नियोजन, अभ्यास आणि रिव्हिजन अत्यंत आवश्यक आहे. कौटुंबिक आणि मानसिक स्थिती बृहस्पती ग्रहामुळे शुभ प्रभावामुळे घरातील नातेसंबंध सुधारतील आणि घरातील वातावरण आनंददायी राहील. तथापि शनी ग्रहामुळे काही वेळा गैरसमज किंवा वाद येऊ शकतात. त्यामुळे संवाद साधताना संयम, सहनशीलता आणि प्रेम आवश्यक आहे. आता मी तुम्हाला काही उपाय सांगते आहे. कुंभ राशीसाठी मार्च महिन्यात अंमलात आणता येईल असे सोपे उपाय. सकाळी 21 वेळा गायत्री मंत्र जपा, ज्यामुळे मनस्थिती, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल. उत्तर पूर्व कोपऱ्यामध्ये ताजे फुलांचे गुलदस्ता तुम्ही ठेवू शकता, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा आणि घरातील शांतता राहील. दैनंदिन हलका व्यायाम, योग आणि प्राणायाम करून शारीरिक आणि मानसिक ताण कमी करू शकता. महत्वाच्या निर्णयापूर्वी ध्यान करा, ज्यामुळे करिअर आणि व्यवसायातील अडथळे टळू शकतात. बुधवारी आपल्याला गायीला चारा खाऊ घालायचा आहे. यामुळे घरातील नातेसंबंध मजबूत होऊन शुभ संधी प्राप्त होतात. तुम्हाला ही माहिती आवडल्यास नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला आपली राशी माहिती नसल्यास आपण कमेंट बॉक्समध्ये आपले नाव, जन्मवेळ, जन्म ठिकाण, जन्मस्थळ टाकू शकता. आम्ही मोफत मध्ये तुम्हाला तुमची राशी कळवू.